जन्म घेतलेला आहे। बरं, जन्म घेतला कशासाठी हो? त्या काळामध्ये बघा, समुद्र मंथनापासूनची कथा ऐकतो, पण सांगितलं सुद्धा आपल्याला तेवढा टाईम नाही। सगळ्यांना आपल्याला, आपण सगळे गुरुमान आहात, सगळ्यांना माहितीच आहे, पण समुद्र मंथनाच्या कलसापासून अमृताचा बनेला तिथपासून तिथं बळीराजाने कुटुंब गेला, परत देवाने घेतला की नाही असे नाही, समान वाटणी केल्या जाणार आणि समान वाटणी करायसाठी ते बसले। परत तिथं काही वादविवाद झाले, तेव्हापासून बळीराजाच्या डोक्यामध्ये देवाविषयीचं खटकलं। इंद्रादिक देवाला सुद्धा त्याने पराजित करून इंद्र दरबारात सुद्धा आपला अधिकार स्थापन केला। मग उन्मत्त झाला राजा बळी। बरं, दानशूर होता, बळीसारखा राजा दुसरा दानशूर नाही। आणि बळीराजांनी दान द्यायचं, पण उन्मत्त झाल्याच्या नंतर साधू संतांना त्रास देणं सुरू केला, नको नको त्या गोष्टी करणं सुरू केल्या। मग ऋषी मुनींनी देवाकडे गेले आणि सांगितलं की देवा, अहो आम्हाला खूप त्रास होतोय, भक्ती कुठंही दिसत नाही, भक्ती करणाऱ्यांना फार छळ करतात, खूप छळी करतात। मग भक्ती करण्याकरता आम्हाला काहीतरी तुम्ही केलं पाहिजे। काय करायचं तर तुम्ही देवा काही ना काहीतरी येऊन एका दैत्यांचा नाश केला पाहिजे। आता इथं पाहिलं तर बळीराजांनी उदाहरणार्थ करण्याचं होतं, दान देणं सुरू होतं आणि आता काय करावं काय करावं, त्या ठिकाणी भगवंताने ब्राह्मण देशामध्ये बटू अवतार धरला। 5 वर्षाचे बालक भगवंत झालेले वामन भगवान, आणि वामन भगवान 5 वर्षाचे झाले आणि बळीराजाच्या नगरीमध्ये आल्याने सांगितलं की अरे काय चाललं, काहीच नाही, म्हणजे माझं एक अनुष्ठान चाललं आणि अनुष्ठानाला 3 आहुत्या बाकी होत्या। त्या 3 आहुत्या पूर्ण होईपर्यंत जर भगवंताने तथास्तु केलं असतं तर मग बळीराजा काही कोणाला ऐकला नसता, देवाला सुद्धा ऐकला नसता, एवढी त्याने पावर करून घेतलेली होती। बळीराजाला पहिलं आलं की काय, काहीच नाही म्हणे, काय मागायचं ते मागा म्हणे, मी इच्छा दान देतो म्हणे। राज्य म्हणलं तर राज्य द्यायला बसला बळीराजा। आणि भगवंताने पाहिलं तर भगवंत म्हणले राजा मला काही नको। तर आता मागण्याची सुद्धा काही असते, एखाद्या व्यक्तीकडे आले, आता तो भला ऐश्वर्य संपन्न आहे आणि त्याला जर टाचण मागितली, आपण टाचीन द्या मला ये, ज्याच्या भेटीसाठी लोक वाट बसतात त्याला जाऊन जर टाचण मागितली तर तो मागणाऱ्याचा मूर्खपणा हो। आपलंही तसंच होतं, आपण पण टाचणीच मागतो। देवाच्या पुढे आल्याच्या नंतर आपण टाचणी मागित बसतो, संसाराचे कागद जोडायच्या, संसाराचे कागद जोडण्यासाठी आपण टाचणी मागतो, देवा हे होऊ दे एवढं, देवा